नमस्कार. शिवब्रह्म चैतन्य योग साधनेमध्ये सगळ्यांचं स्वागत. मी इंटरनॅशनल योगा टीचर जयश्री भगत, योगा विथ जयश्री भगत या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहे की विचार. मागच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण पाहिलेलं आहे की व्यायाम आणि व्यायामामुळे शरीरावरती काय परिणाम होतात आणि आज आपण पाहणार आहे की विचारांमुळे शरीरावरती काय परिणाम होतात, मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. तर मनाचे शास्त्रज्ञ सांगतात की दिवसातनं 65,000 विचार हे आपल्या मनामध्ये येत असतात. किती तर 65,000 विचार हे आपल्या मनामध्ये असतात. आपल्याला ते जाणवत नाही. मला वाटतं त्यातले न्यूट्रल विचार खरंच खूपच कमी असतात. विचारांचा परिणाम हा शरीरावर होतो का? तर हो, नक्कीच. विचारांचा परिणाम हा शरीरावर होत असतो, आपल्या जीवनावर होत असतो, वातावरणावरती पण होत असतो, आजूबाजूच्या लोकांवरती पण आपल्या विचारांचा परिणाम हा होत असतो. तर जर निगेटिव्ह विचार केला सतत एखाद्या गोष्टीवर तर स्ट्रेस लेवल वाढते. लक्षात ठेवा, सतत एखाद्या गोष्टीवर तुम्ही विचार करत असेल तर स्ट्रेस लेवल वाढते. तुम्हाला झोपेचे त्रास होऊ शकतात. तुम्हाला पित्ताचे, उष्णतेचे, थायरॉइड, डायबिटीज ह्या सगळ्या लिंक आहेत एकमेकांच्या. तर हे आजार तुम्हाला 100% हे विचारांमुळे होऊ शकतात. विचारांमुळेच तुमचं शरीर बिघडतं, अगदी 100% अगदी. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार हे असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आर्टिफिशियल लाईफ जगणं बंद करायचं आहे. मूळ स्थितीमध्ये आपण आपलं आयुष्य जगायचं की जिथे हसायचं तिथं हसता आलं पाहिजे, जिथे कौतुक करायचं तिथे कौतुक झालंच पाहिजे आणि जिथे खुश राहायचं तिथे खुश राहताच आलं पाहिजे. कारण आपल्याला रोग ओढून घ्यायचे नाहीयेत, आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं आहे. त्यामुळे आजपासूनच आपण निरोगी आयुष्य जगणार आहे. म्हणजे काय करणार आहे? निगेटिव्ह विचार हे मनात येऊन देणार नाही. ज्या विचारांमुळे तुम्हाला आनंद मिळतो असे विचार आपण डोक्यात ठेवणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह विचार आपण डोक्यात ठेवणार आहे. आपल्याला आर्टिफिशियल लाईफ जगायचं नाही, मूळ स्थितीमध्ये जगायचं आहे. निरोगी जीवन जगायचंय, रोगी जीवन जगायचं नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी आजपासून पॉझिटिव्ह विचार करणार आहे, निगेटिव्ह विचार करणार नाही बिलकुलही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे आणि त्यांना हा व्हिडिओला म्हणजे ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे पुढचा हा आहार आणि विहाराचा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल.